सुपर हिट्स 93.5 रेड एफ एमवर मॉर्निंग नंबर 1 मध्ये सौरभ आहे तुमच्यासोबत. आणि आपण आपल्या शोमधून वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांना भेटत असतो, वेगवेगळ्या पर्सनॅलिटीसोबत गप्पा मारत असतो. आज गप्पा मारण्यासाठी माझ्यासोबत आहे एक होतकरू दिग्दर्शिका गायत्री सैंदाणे, जिनं रिसेंटली एक शॉर्ट फिल्म शूट केली आणि तिच्या शॉर्ट फिल्मला चांगल्या लेवलला रेकग्नेशन मिळालं, तिला अवॉर्ड्स मिळाले. त्या अवॉर्ड्सबद्दल सुद्धा आपण बोलणार आहोत. त्याआधी गायत्री, तुझं खूप खूप स्वागत स्टुडिओमध्ये. तू वेळ दिलास त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर ही जी शॉर्ट फिल्म आहे तिचं नाव आहे इंजिन, आणि इफ आय एम नॉट रॉंग ही शॉर्ट फिल्म पर्यावरणावर भाष्य करते. तर ह्या कॉन्सेप्टबद्दल काय सांगशील? एकंदरीत काय आहे ह्या शॉर्ट फिल्ममध्ये आणि किती ड्युरेशन आहे हिचं? ड्युरेशन तिचं 38 मिनिट्सपर्यंत आहे. बरं. आणि त्या शॉर्ट फिल्ममध्ये एक इंजिन नावाचं एक कॅरेक्टर आहे आणि त्याची एक स्टोरी दाखवली की त्याने नेचरसाठी काय काय डेडिकेट केलं, काय काय सॅक्रिफायसेस केले, आणि त्यानंतर त्याला सक्सेस मिळाल्यावर त्याचे जे काही आजूबाजूचे लोक होते त्यांचा माइंडसेट कसा चेंज झाला. तर या सगळ्या त्याच्या जर्नीबद्दल ही एक स्टोरी आहे. आणि याचं शूटिंग कुठे केलं होतं? याचं शूटिंग आम्ही त्र्यंबकजवळ तळवाडे आहे तिथे आम्ही याचं सगळं शूटिंग केलं. ओके. आणि याचं लिखाण कोणी केलेलं आहे? लिखाण माझे वडील विजय सैंदाणे, त्यांनीच याचं लिखाण पण केलं आणि प्रोड्युसर पण तेच आहेत. ओके ओके. आता मला सांग की ह्या शॉर्ट फिल्ममध्ये साधारणतः किती पात्र ऑन स्क्रीन बघायला मिळतात? एकंदरीत त्यांच्या कॅरेक्टर्सबद्दल काय सांगशील? एकूण त्यामध्ये आमचे इंजिन जे प्रशांत महाजन सर आहेत, स्नेहल अन्वेकर, रत्नाकर अन्वेकर, नितीन जाधव, त्याचबरोबर भाग्यश्री गरड होते, राम तांबे, निलेश भांबरे, ते रमेश शेजवळ आणि शालन शेजवळ. त्यानंतर अजून असे बरेचसे कॅरेक्टर्स त्यामध्ये होते. ओके. बट मेन 4च होते. बरं बरं. हा तुझा पहिला सिनेमा आहे, पहिली शॉर्ट फिल्म आहे. आणि पहिल्याच शॉर्ट फिल्मला तुला अवॉर्ड्स मिळालेले आहेत, रेकग्नेशन मिळालं आहे. कोणकोणते अवॉर्ड्स तुला ह्या शॉर्ट फिल्मसाठी मिळालेले आहेत आणि एकंदरीत काय भावना आहेत? शॉर्ट फिल्मला अवॉर्डचा आमचा पहिला जो सगळ्यात मोठा होता बिग सेन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल लंडनचा, ज्याच्यात आम्हाला स्पेशल मेन्शन अवॉर्ड मिळालं. आणि आता मी त्या फेस्टिवलची अँबॅसिडर पण आहे. क्या बात आहे. आणि त्याचबरोबर इंडियामध्ये पण खूप ऑफिशियल सिलेक्शन झाले. त्याचबरोबर एक अवॉर्ड पण मिळाला कोलकात्याचा सेकंड बेस्ट मराठी शॉर्ट फिल्मसाठी. आणि बाकी पण इंटरनॅशनलमध्ये खूप ऑफिशियल सिलेक्शन्स आणि सेमी फायनलिस्ट पण आम्ही झालेलो आहे. दादासाहेब फाळकेमध्ये टॉप 100मध्ये आम्ही होतो. क्या बात आहे, क्या बात आहे. आता यापूर्वी म्हणजे ही शॉर्ट फिल्म करण्याआधी तू काही डिरेक्ट केलं होतंस की हा ॲब्सल्यूट पहिला एक्सपेरिमेंट होता, पहिला प्रयत्न होता? हा ॲब्सल्यूट पहिला प्रयत्न होता ॲज अ डायरेक्टर म्हणून. पण याआधी मी स्क्रिप्ट रायटिंग केलं होतं एक ॲडव्हर्टायझिंगचं. ओके ओके. आणि ड्युरिंग शॉर्ट फिल्म तुला कोणाकोणाचा गायडन्स मिळाला? सगळ्यात मोठा तर माझ्या पप्पांचा मला गायडन्स मिळाला. त्यानंतर माझा दादा कुणाल सैंदाने, त्यांनी खूप गाईड केलं. आणि जी आमची संपूर्ण टीम होती त्यात जे काही प्रोफेशनल आर्टिस्ट होते सगळ्यांनीच मला खूप मोटिवेट केलं आणि खूप गायडन्स दिला. तर त्यामध्ये प्रशांत महाजन सर जे ॲक्टर आहेत, आमचे आर्ट डायरेक्टर होते गजानन तांबे सर, सो त्यांनी पण खूप म्हणजे सांभाळून घेतलं मला सेटवर. ओके ओके. बरं, सध्याच्याला ही शॉर्ट फिल्म कुठल्या प्लॅटफॉर्मवर अवेलेबल आहे? जर लोकांना बघायची असेल तर ते कुठे बघू शकतात? अजून रिलीज नाही झाली आहे, पण आम्ही विचार करतोय की OTTला आम्ही लवकर तिला रिलीज करू. ओके, ऑल राईट. बरं, अपकमिंग प्रोजेक्ट्सबद्दल काय सांगशील? आता हा तुझा जो शॉर्ट फिल्म आहे हिला चांगलं रेकग्नेशन मिळालेलं आहे, ती लवकरच रिलीज होणार आहे. सो पुढचे काय काय तुझे प्रोजेक्ट्स येऊ घातलेले आहेत? अजून आहेत, स्क्रिप्ट्स आहेत आमच्याकडे, आम्ही वर्क पण करतोय, स्टोरी बोर्ड्स पण रेडी आहे. बट अजून कास्टिंग आम्ही शोधतोय, ते झाले की मग आम्ही सुरू करू नेक्स्ट. ओके. काही कास्टिंगची रिक्वायरमेंट असेल तर यू कॅन कन्सिडर मी. आणि थँक्यू सो मच, तू इथे आलीस, छान आमच्यासोबत गप्पा मारल्यास. आणि या व्यतिरिक्त जे लिसनर्स तुला ऐकता आहेत, काही सांगावंसं वाटतंय का? फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. कितीही लोक तुम्हाला म्हणजे तुमचा सपोर्ट जरी केला तरी स्वतःला सपोर्ट करायला शिका. स्वतःला मोटिवेट करायला शिका. दुसरं कोणी आपल्याला मोटिवेट करेल ह्या आशेवर अजिबात राहू नका. आणि जस्ट डू युअर बेस्ट. आणि आपल्या फॅमिलीला सगळ्यात पहिले इन्स्पिरेशन माना. दॅट्स इनफ. क्या बात आहे. सो येस, खूप सुंदर पद्धतीनं गायत्रीनं आपल्याला एक छान मेसेज दिलेला आहे. आणि लवकरच ही शॉर्ट फिल्म OTTवर रिलीज होईल आणि अवश्य ही शॉर्ट फिल्म बघा. आणि येस, ऐकत रहा सुपर हिट्स 93.5 रेड FM, बजाते रहो.